दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे। ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखो भाविक डोंगरावर दाखल होत असतात। यात्रेसाठी येणारे अनेक भाविक पंचगंगा घाटावर स्नान करून ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान करतात। या अनुषंगानं पंचगंगा घाटावर येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं ज्योतिबा ते कोल्हापूर एसटी सेवा पंचगंगा नदी घाटमार्गे सुरू आहे। यात्रेसाठी 150 जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे। शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं मोफत अन्नछत्र उभारण्यात आलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पिण्याचं पाणी, आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय पथक आदींची सोय करण्यात आली आहे। पंचगंगा आरती भक्त मंडळ आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीनं महिलांसाठी बंदिस्त तर पुरुषांसाठी खुल्या स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे। नदीत भाविक स्नान करण्यासाठी उतरत असल्यानं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं लाईफ बोट आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आज दिवसभर पंचगंगा घाटावर भाविकांची गर्दी कायम होती।